महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवडकर यांना आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, धर्म, विद्यार्थी क्षेत्र तसंच विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष म्हणून देखील बिरवडकर काम पाहत आहेत। तसंच आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम ते राबवत आहेत। झोपडपट्टी तसंच मागासवर्गीय पाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासन दरबारी प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळेच आदिवासी पाड्यांमध्ये नळ योजना सुरू झाली। तसंच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आदिवासी पाड्यांमध्ये तसंच झोपडपट्टींमधील रहिवाशांमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार पोहोचवण्याचं काम केले। एकनाथ बिरवडकर हे गेली 40 वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत। त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग देखील भरवत आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी मुंबई मित्र दैनिकतर्फे मुंबई अचिव्हर्स एक्सिलेन्स अवॉर्ड पुरस्कारांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांना आजवर विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार बहाल केलाय। त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं ठाण्यातील स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले। पालिका प्रशासनाकडून स्मारक उभारणीसाठी निधी देखील मंजूर झालाय, मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनासमोर झोपून आंदोलन केलं। ठाणे महापालिका हद्दीत राजीव गांधी यांचं स्मारक व्हावं यासाठी काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। या स्मारकासाठी काँग्रेस पक्षानं अनेक वेळेला पालिका सभागृहात आवाज देखील उठवला। त्यानंतर यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलाय, मात्र प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हे आंदोलन केलं। शहर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सतीश उगिले यांच्या दालनात जाऊन चव्हाण यांनी जाब विचारला। तसंच 10 वर्षांपासून अधिक काळ एकाच जागेवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत। शहराचा विकास न करता फक्त शहराला FSI वाटत बसण्याचं काम शहर विकास विभाग करत असून फक्त भ्रष्टाचार बोकाळला असल्याची प्रतिक्रिया विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे। कुठल्या तरी दबावाखाली असतील किंवा काय माहिती नाही, अधिकारी सार्वजनिक हिताची कामं असतील तर ते टोलवाटोलवी करतात। बांधकाम खात्याचा अधिकारी म्हणणार शहर विकासच्या अभिप्रायाला पाठवलंय, शहर विभागाचा अधिकारी म्हणणार या ठिकाणी की आम्ही विधी सल्लागारांकडे पाठवलं अमुक तमुक। मात्र बिल्डर लोकांची कामं असतील, त्याच्यावर नाल्यावर स्लॅब टाकायचा असेल, बिल्डरचा नाला वळवायचा असेल, बिल्डरसाठी रस्ता वळवायचा असेल, तातडीने प्रस्तावित करतात ह्या ठिकाणी।
तुम्ही बघाल या रेमंडमध्ये आता बट्ट्या बोर्ड लावला या लोकांनी, त्या गौतम सिंघानेच्या त्या 200 एकरमध्ये. तशाच प्रकारे आता ग्लॅक्सो प्रस्तावित आहे, कॅडबरी प्रस्तावित आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल, या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांसाठी ही लोक स्वतः फायले घेऊन फिरतात आर्किटेक्ट. आता आम्ही 2 वर्ष एका कामाच्या मागे लागलोय. सार्वजनिक हिताचं काम आहे आमचं, राजीव गांधींच्या पुतळ्यांचं. बिचारा आयुक्तांनी त्याच्यावर बजेट 32 लाखाचं कमी पडत होतं, ते पण करून घेतलं. शासनाकडे पैसे करायचे. आता आम्ही कालपासून फोन लावतोय इथे, सिंगापूरवरनं पण मी फोन लावला. फाईल कुठे आहे नेमकी सांगायला तयार नाहीत, फाईली दडवून ठेवतात हे लोक. आयुक्ताच्या मंजुरीला गेलं, ह्याच्या मंजुरीला गेलं, त्याच्या मंजुरीला गेलाय. सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचं दिमागदार उद्घाटन संपन्न झालं. यंदाच्या ती महोत्सवात 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रविवारी 17 मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. बचत गट, महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, तसंच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा, यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भाजप उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत ती महोत्सवाचं दिमागदार उद्घाटन संपन्न झालं. ती महोत्सवाच्या निमित्तानं 11 मार्च रोजी योग स्पर्धा संपन्न झाली, तर 12 मार्च रोजी टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा, 13 मार्च रोजी पाककला स्पर्धा, 14 मार्च रोजी चित्रकला स्पर्धा, 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य तपासणी शिबिर, तर सायंकाळी 5 वाजता लहान गटाच्या नृत्य स्पर्धा, 16 मार्च रोजी मोठ्या गटाच्या नृत्य स्पर्धा, तर समारोपाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता खेळ पैठणीचा या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. याचसोबत प्रदर्शनाला भेट द्यायला आलेल्या ग्राहकांमधून रोज लकी ड्रॉ काढण्यात येत असून भाग्यवान ग्राहकांना भरघोस पारितोषिकं देण्यात येणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी डॉक्टर मधुरा कुलकर्णी, डॉक्टर खुशबू तावरी, रश्मी जोशी, डॉक्टर गौरांगी करमरकर, संगीता जोशी, लीलाताई गजरे, सरोज वारके, डॉक्टर शोभा थत्ते, प्रतिभा राव, गीतांजली लिनका, सायली सावंत, डॉक्टर संगीता कारले, रश्मी जेडे, स्वाती पाटील, वैशाली देवस्थळी, डॉक्टर निलिमा कुलकर्णी, प्राची हिंगणकर आदी 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातील महिला बचत गट आणि व्यावसायिकांनी बनवलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या बाजारपेठेला भरघोस प्रतिसाद लाभत असून ठाणेकरांनी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ती महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन डॉक्टर राजेश मडवी यांनी केलं आहे. तीचं महत्त्व फार मोठं आहे. आमच्या घरातलीच ती मी बघतो, सासू सासऱ्यांचं करते, घरचं करते आणि मग वॉर्डातलं काम करते. त्याच्यामुळे तिचा हा सन्मान आहे. तिला सक्षम करायसाठी एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून आम्ही करतोय की तिला विरंगुळा म्हणून पण आपण इथे बरेचसे कार्यक्रम ठेवलेले आहेत. योग स्पर्धा आहे, नृत्य स्पर्धा आहे, पाककला स्पर्धा आहे. ते सोडून तिचा थोडा आर्थिक फायदा व्हावा म्हणून आपण हे ग्राहक पेठ इथे उभी केलेली आहे. तर आम्ही नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा चांगला व्यवसाय व्हावा यासाठी. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
ठाणे शहरातील अतिशय गजबजलेल्या नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त म्हणजे सकाळी आणि सायंकाळ वगळता इतर वेळेत कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यात आली आहे। या सिग्नल यंत्रणेमुळे दिवसा बेशिस्त पद्धतीनं होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती, परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यानं काही दिवसात ही यंत्रणा बंद करावी लागत होती। ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील 3 हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन हे 3 चौक महत्त्वाचे आहेत। यातील 3 हात नाका आणि कॅडबरी जंक्शन येथील चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे। नितीन कंपनी चौकाला महामार्गासह एकूण 4 रस्ते या मार्गाला जोडले जातात, परंतु हे रस्ते अरुंद असल्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी होते। अनेक पादचारी येथून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात। महापालिकेने येथील चौकात सिग्नल बसवलाय, मात्र हा सिग्नल सुरू नसल्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि वाहतूक सहाय्यक चौकात उभे असतात। मागील अनेक वर्षांपासून येथे प्रायोगिक तत्त्वावर आठवडाभर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येत होती। सिग्नल सुरू केल्यास रात्रीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी वाढत होती, त्यामुळे अनेकदा हे प्रायोगिक प्रयत्न अयशस्वी ठरत होते। काही दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी या चौकात पाहणी केली आहे, तसंच सिग्नल यंत्रणाच्या वेळा ठरवून दिल्यात। त्यानुसार सुमारे आठवडाभरापासून या चौकात सकाळी 11 ते सायंकाळी 4 किंवा 5 या वेळेत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे। सायंकाळी वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर पुन्हा सिग्नल यंत्रणा बंद केली जाते। तसंच रात्री 9 नंतर वाहनांची वर्दळ कमी झाल्यास सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते। सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानं दुपारी चौकात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसला असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे।